कल्याण डोंबिवलीत एकात्मिक घनकचरा प्रकल्प राबवण्याकरिता C2 अंतर्गत महापालिकेने डीपीआर तयार केलाय। हा डीपीआर महापालिकेच्या वतीने केंद्र सरकारला सादर करण्यात आलाय। त्याला केंद्राकडून मान्यता मिळाल्यास पालिकेस प्रकल्प राबवण्याकरिता 130 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होऊ शकतो। या संदर्भात दिल्लीत एक बैठक बोलवण्यात आली आहे। या बैठकीला आयुक्त इंदुराणी जाखडिया जाणार आहेत। उंबर्डे घनकचरा प्रकल्प पुरेशा क्षमतेनिशी चालवला जात नव्हता। ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आली होती। प्रकल्पाच्या ठिकाणी संकलित होणारा कचरा आणि त्यावर होणारी प्रक्रिया यात तफावत होती। त्यामुळे कचरा जास्त आणि प्रक्रिया कमी असं व्यस्त प्रमाण होतं। या ठिकाणी डबल शिफ्ट मध्ये काम करून साचलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया केली जाईल। त्यासाठी 6 महिन्याचं नियोजन केलं आहे। कचरा साचून राहणार नाही। आलेल्या कचऱ्यावर डे टू डे प्रक्रिया केली जाईल। प्रकल्प पूर्ण क्षमतेनिशी चालवला जाणार असल्याचं आयुक्तांनी सांगितलंय। उंबर्डीमध्ये आपण आज रोजी आपली जी क्षमता आहे त्याच्यापेक्षा जास्ती कचरा आपण कलेक्ट करतोय। त्यामुळे काही ठिकाणी असं झालं आहे की जो संकलन झालं आणि ज्याची आपण डेली प्रोसेसिंग करतो त्याच्यामध्ये फरक येतो आणि आपला काही कचरा साठलेला होता। आता आपण डबल शिफ्टमध्ये उंबर्डे प्लांटचा प्रोसेसिंग सुरू केलेला आहे। आपण रात्री शिफ्टमध्ये चालवतोय म्हणून कमिंग काळामध्ये तिकडे जेवढा इन्व्हर्ट होत आहे तेवढंच प्रोसेसिंग डेली व्हायला पाहिजे आणि जो आपला उरलेला कचरा तिकडे होता त्याच्या नियोजनासाठी नेक्स्ट 6 मंथ्सचं आपण नियोजन केलेलं आहे। नेक्स्ट 6 मंथ्स आपण त्यांना बल्कटी करणार आहोत त्या प्लांटला सुद्धा, जेणेकरून जो प्रोसेसिंग कपॅसिटी ती वाढेल आणि असे प्रश्न परत येणार नाही। सोबत डोंबिवलीला आपण वेगळा प्लांट सुरू करतोय। त्याचं कम्प्लिशन 1 एप्रिल मे पर्यंत होऊन जाईल, तर तिकडे सुद्धा आपली कपॅसिटी वाढेल।